पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तब्बल एकाच सर्जननं 97 कुटुंब नियोजनाच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये रंजना केसरकर या 22 वर्षीय तरुणीचा मातेचा मृत्यू झाल्याचा, पोटात रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा समोर आलेले आहे। काय नेमकं सांगाल? याच्याबद्दलची माहिती मी आताच डीएचओ आणि डेप्युटी डायरेक्टरांच्याकडून पुण्याशी घेतली। त्या संबंधित संपूर्ण प्रकाराबद्दल तिथल्या सीओनी चौकशीची समिती नेमलेली आहे। वस्तुस्थिती काय बघून अशा पद्धतीची कुठली अनियमित किंवा चुकीचं काम किंवा आपल्याकडून जर काय आमच्या यंत्रणेकडून काय चूक झाली असेल त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू। मुळात पुण्यामध्ये जिल्ह्यात साधारण 110 आरोग्य केंद्र आहेत, मात्र पुणे जिल्ह्यामध्ये एकही त्या प्रकारचा सर्जन नाही आहे, असा काही प्रकार आहे? मुळात पीएससीला सर्जन असत नाही, पीएससीला एमओ असतो। सर्जन हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, आरएचला अशा पद्धतीने त्याची आपली ग्रामीण आपल्या ज्या काही आरोग्याची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सर्जनची तिथं अपेक्षा नसते, ते ऑन कॉल बेसिसवर येणार ते लोक। तर मला असं वाटतं की तिथं त्या तशाच पद्धतीने ते आले असतील, पण नेमकी वस्तुस्थिती काय त्याच्या संदर्भात सीओनी तिथं एक कमिटी नेमलेली आहे। त्या सीओनी नेमलेल्या कमिटीचा रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टप्रमाणे जर काय एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू। कारण झालेली घटना अशी दुःखद घटना होणे आमच्यासाठी पण चुकीचं आहे। आपण सर्व लोकांच्या सेवेसाठी आहोत, त्यामुळे आमच्याकडून चूक होणे, तर वस्तुस्थिती काय बघूया, आणि जर चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावर कारवाई। मुळात कुटुंब नियोजनाच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या एकाच दिवशी साधारण एका सर्जननं 25 शस्त्रक्रिया करण्याचा असं काही नियम आहे। मग एकाच दिवशी तब्बल 97 शस्त्रक्रिया झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भात काही चौकशी वगैरे काय केली? या सगळ्याच गोष्टींची माहिती घेतो मी तुम्हाला सांगतो की ज्या काही याच्यामध्ये अनियमित असतील त्याचे रिझल्ट जर चुकीचे असतील तर निश्चितपणे होतील। या बाबतीत आधी रिपोर्ट येऊ देत, एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती बघितली की निश्चितपणे आपल्याला बोलता येईल। पण बोलू आपण, चुकीची गोष्ट आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे होणं हे आम्हाला अपेक्षित नाही। आम्ही लोकांना सेवा देणं, लोकांच्या मदतीसाठी तत्परतेनं काम करणं आणि लोकांनी आमच्याकडे अतिशय विश्वासाने यावं अशा पद्धतीची चित्र तयार करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी झटून काम करतो। त्यामुळे अशा गोष्टी होणं बरोबर नाही, परंतु त्या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतरच याच्याबद्दल जे काही निर्णय घ्यावा लागेल तो आम्ही घेऊ।